घर असो, शाळा असो किंवा कामाचे ठिकाण असो, आजही आपल्यासमोर एकच प्रश्न कायम उभा असतो. तो म्हणजे लिंगावरून कामाचे मोल ठरवले जाते. मुलगी असेल तर मुलीनं कोणती कामे करायला हवी आणि जर मुलगा असेल तर मुलांनी कोणते कामे करायला हवीत, हे काम ठरवून दिले जाते. मुलाला घरचा आधार समजले जाते. त्यामुळे मोठी कामे, घराबाहेरची कामे, ओझ्याची कामे ही मुलानेच करायची असं ठरलेलं आहे. आणि मुलगी असेल तर मुलीने घरातलीच कामे करावी आणि घरातच लक्ष द्यावे हे सांगितले जाते. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे मुलांमुलींमधील कामामध्ये कसा भेद केला जातो समजून घेऊ. ऐक ना, मुलांचे कामं काय आहेत आणि मुलींचे कामं काय आहेत सांग ना जरा. मुलांचे काम आधी मुलींचे काम सांग. बरं. मुलींचे गुच्छ बनवणं, रांगोळी काढणं, पुन्हा झाडून हेच काढणं. पण मुलीला काय मुलांसारखं राहता येत नाही ना. का बरं? इकडे बघ ना. का नाही राहता येत मुलींना मुलासारखं? मुलांना आपलं मन मोकळं असतं, जिकडं जावं तिकडं. घरामध्ये मुलं काय कामं करतात? घरामध्ये नुसतं बसायचं. आणि मुली काय करतात घरात? काय मुलांनी ऑर्डर सोडायची आणि मुलीने ती पाळायची. हां. आणि तुझं ग? पूजा. मस्त. कृष्णा गणेश सोगेवाड. शाळेचं नाव? नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 कळम. कितवीला आहेस आता? 5वी. मला सांग दादा, घरात मुलं आणि मुली काय कामं करतात? मुलांची काय कामं असतात आणि मुलींची काय कामं असतात? मुलींची कामं भांडे घासणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं आणि बाजारात जाणं, बाजार आणून देणं असले कामं मी करतो. बाहेरचे कामं मी करतो व माझी बहीण घरातले कामं करते. भांडे घासणं, धुणं किंवा स्वयंपाक बनवणं. ही कामं करायला कोण सांगतं तुम्हाला? घरातली कामं मुलींनी करायची आणि बाहेरची कामं मुलांनी करायची, हे कोणी सांगितलं? मम्मी म्हणते मुलींचे कामं मुलांना येत नाहीत आणि मुलांचे कामं मुलींना येत नाही, म्हणून मुलींची कामं मुली करतात, मुलांचे कामं मुलं करतात. बरं, ठीक आहे. आजही समाजात मुलगा मुलगी यांच्या कामात भेदभाव केला जातो. घरातील कामे महिलांनी आणि बाहेरील कामे पुरुषांची अशी एक चौकट ठरवली जाते. या विचारसरणीमुळे समाजात खरी समानता निर्माण होत नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुमारे 6.55 कोटी लोकसंख्या आहे. यात अर्ध्या महिला आहे आणि अर्धे पुरुष आहेत. तरीही संधी आणि जबाबदाऱ्या आणि मूल्य यामध्ये समानता अजूनही दिसून येत नाही. म्हणून जेंडर किंवा समानतेवर काम करणे आज गरजेचे वाटते. समाज आणि व्यवस्था यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर बदल शक्य आहे. कारण समानतेचा समाज तेव्हाच घडेल जेव्हा स्त्री पुरुष दोघांनाही समान सन्मान, समान संधी आणि समान मूल्य मिळेल.